भगवते वासुदेवाय. अथ षष्ठाध्याय. नारदांच्या पूर्वचरित्रेचा उरलेला भाग. सूत म्हणाले, देवर्षी नारदांचा जन्म आणि साधनेची कथा ऐकून सत्यवती पुत्र भगवान श्रीव्यासांनी पुन्हा त्यांना प्रश्न केला. व्यास म्हणाले, आपल्याला ज्ञानोपदेश करणारे महात्मे जेव्हा दुसरीकडे गेले तेव्हा आपण काय केले? आपण तर त्यावेळी वयाने अगदी लहान होता. हे ब्रह्मपुत्रा, त्यानंतर आपले उर्वरित आयुष्य कसे व्यतीत झाले आणि मृत्यूसमयी आपण कोणत्या रीतीने आपल्या शरीराचा त्याग केला? देवर्षी, काळ तर सर्व वस्तूंना नष्ट करतो. असे असता काळाने आपली पूर्वकल्पातील स्मृती कशी नाहीशी केली नाही? नारद म्हणाले, मला ज्ञानोपदेश करणारे महात्मे निघून गेले त्यावेळी मी लहान होतो. तरी मी माझे जीवन असे व्यतीत केले. मी आईचा एकुलता एक पुत्र होतो. माझी आई एक तर स्त्री, त्यात अज्ञानी आणि शिवाय दासी होती. मला सुद्धा तिच्याशिवाय दुसरा आश्रय नव्हता. त्यामुळे तिने मला आपल्या स्नेहपाशात बांधून ठेवले होते. माझी आई माझ्या योगक्षेमाची पुष्कळ काळजी करत असे, परंतु ती पराधीन असल्यामुळे काही करू शकत नव्हती. ज्याप्रमाणे कठपुतली सूत्रधार नाचविल तशी नाचते, त्याप्रमाणे हे सारे जग ईश्वराच्या अधीन आहे. आईच्या स्नेहबंधनात मी त्या ब्राह्मण वस्तीतच राहिलो. मी फक्त 5 वर्षाचा असल्याने मला दिशा, देश, काळ याविषयी काही ज्ञान नव्हते. एक दिवस माझी आई रात्रीच्या वेळी गायीची धार काढण्यासाठी म्हणून बाहेर गेली. रस्त्यात तिचा पाय एका सापावर पडला व तो काळप्रेरित साप तिला चावला. भक्तांचे कल्याण इच्छिणाऱ्या भगवंताचीच ही कृपा आहे असे समजून मी उत्तर दिशेकडे निघालो. त्या मार्गात मला धनधान्य संपन्न असे अनेक देश, नगरे, गावे, भटक्या जमातींच्या फिरत्या वस्त्या, खेडी, नद्या, पर्वतांच्या रांगा, बागा, उपवने आणि रंगीबिरंगी धातूंनी युक्त असे विचित्र पर्वत लागले. काही ठिकाणी वृक्ष होते, त्यांच्या मोठमोठ्या फांद्या हत्तींनी मोडून टाकल्या होत्या. मध्ये मध्ये पवित्र जलाने भरलेले जलाशय होते. तसेच देवतांनी आश्रय घेतलेली सरोवरे होती. त्यावर पक्षी मनमोहक किलबिलाट करत होते आणि भ्रमर गुंजारव करीत होते. हे पाहत पाहत मी पुढे गेलो. मी एकटाच होतो. पुष्कळसे अंतर चालून गेल्यावर मला एक घनदाट जंगल लागले. तिथे वेत, बांबू, गवत, दर्भ, वेळू आणि गुहा होत्या. त्या जंगलात साप, अस्वले, कोल्हे असे भयानक प्राणी राहत होते. ते पाहूनच भीती वाटत होती. चालून चालून माझे शरीर आणि सर्व अवयव थकून गेले. मला खूप तहान लागली. भूक तर लागली होतीच. तेथे एक नदी होती. त्या नदीच्या कुंडात मी स्नान केले. आचमन करून पाणी प्यायलं. त्यामुळे माझा थकवा नाहीसा झाला. त्या निर्मनुष्य अरण्यात एका पिंपळाच्या झाडाखाली मी आसन घालून बसलो. त्या महात्म्यांच्याकडून मी जसे ऐकले होते त्याप्रमाणे हृदयस्थ परमात्म्याच्या स्वरूपाचे मी मनोमन ध्यान करू लागलो. भक्तिभावपूर्वक भगवंताच्या चरणकमलांचे ध्यान करू लागताच भगवत प्राप्तीच्या उत्कंठ इच्छेने माझ्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या आणि हृदयात हळूहळू भगवंत प्रकट झाले. व्यासमुनी, प्रेमभावाचा अत्यंत उद्रेक झाल्याने माझे सर्वांग पुलकित झाले. हृदय अत्यंत शांत झाले. त्या आनंदाच्या पुरात मी असा बुडून गेलो की मला माझे आणि ध्येयवस्तूचेही भान राहिले नाही. भगवंताचे ते अनिर्वचनीय रूप सर्व प्रकारच्या शोकांचा नाश करणारे आणि मनाला अत्यंत भावणारे असे होते. ते एकाएकी दिसेनासे झाल्याने मी दुःखी झालो आणि निराश होऊन आसनावर उठून उभा राहिलो. मला पुन्हा त्या स्वरूपाच्या दर्शनाची इच्छा होती, परंतु मन हृदयात स्थिर करून पुन्हा पुन्हा प्रयत्न करूनही मी ते स्वरूप पाहू शकलो नाही. मी अतृप्त असल्याने व्याकुळ झाल्यासारखा झालो होतो. अशा प्रकारे निर्जन वनात मला प्रयत्न करताना पाहून वाणीला विषय न होणारे स्वतः भगवंत धीरगंभीर आणि मधुर वाणीने माझा शोक नाहीसा करीत मला म्हणाले, खेदाची गोष्ट म्हणजे तू या जन्मात माझे दर्शन करू शकणार नाहीस. ज्यांच्या वासना पूर्णतः नाहीशा झाल्या नाहीत त्या अपरिपक्व योगी लोकांना माझे दर्शन अत्यंत दुर्लभ आहे. हे निष्पाप बालका, तुझ्या हृदयात मला प्राप्त करण्याची जिज्ञासा जागृत करण्यासाठी म्हणूनच मी तुला एक वेळ माझ्या रूपाची झलक दाखवली. मला प्राप्त करण्याची आकांक्षा असलेले साधक आपल्या हृदयातील सर्व वासनांचा हळूहळू त्याग करतात. संतांच्या अल्पकाळ केलेल्या सेवेमुळेही तुझी चित्तवृत्ती माझ्यामध्ये स्थिर झाली. तू आता या मलिन शरीराला सोडून माझा पार्षद होशील. मला प्राप्त करण्याचा तुझा हा दृढ निश्चय कदापि ढळणार नाही. सृष्टीचा प्रलय झाल्यानंतरही माझ्या कृपेने तुझी स्मृती टिकून राहील. आकाशासारख्या अव्यक्त असणारा सर्व शक्तिमान महान परमात्मा इतके बोलून स्तब्ध झाला. त्याच्या त्या कृपेचा अनुभव घेऊन मी त्या सर्वश्रेष्ठ अशा भगवंतांना मस्तक लवून नमस्कार केला.
त्या वेळेपासून मी लज्जा संकोच सोडून भगवंताच्या अत्यंत रहस्यमय अशा मंगलनामाचे कीर्तन करीत त्यांच्या चरित्राचे स्मरण करू लागलो. इच्छा, आकांक्षा आणि मदमत्सर माझ्या हृदयातून अगोदरच नाहीसे झाले होते. आता मी आनंदाने मृत्यूची परीक्षा करीत पृथ्वीवर भ्रमण करू लागलो. अशा प्रकारे भगवंताच्या कृपेने माझे हृदय शुद्ध झाले, आसक्ती नाहीसी झाली आणि मी श्रीकृष्ण परायण झाले. आकाशात एकाएकी वीज चमकावी त्याप्रमाणे योग्य समयी मला मृत्यू आला. माझी प्रारब्ध कर्मे संपल्यानंतर मला शुद्ध भगवत पार्षद शरीर प्राप्त होण्याची वेळ आली. तेव्हा माझे पंचमहाभूतांनी बनलेले शरीर पडले. कल्पांच्या अंती जेव्हा भगवान नारायणांनी प्रलयकालीन समुद्रात शयन करण्याचे ठरविले, त्यावेळी ब्रह्मदेव त्यांच्या हृदयात शयन करण्याच्या इच्छेने ही सारी सृष्टी स्वतःमध्ये विलीन करून प्रवेश करू लागले. तेव्हा त्यांच्या श्वासाबरोबर मीही त्यांच्या हृदयात प्रवेश केला. 1000 चतुर्युगी संपल्यानंतर जेव्हा ब्रह्मदेव जागे झाले आणि त्यांनी सृष्टी निर्माण करण्याची इच्छा केली, तेव्हा त्यांच्या इंद्रियातून मरीची आदी ऋषींसह मीही प्रगट झालो. तेव्हापासून भगवंताच्या कृपेने मी वैकुंठादी तिन्ही लोकांच्या आत आणि बाहेर निर्धास्तपणे संचार करीत असतो. भगवतजन हे माझ्या जीवनाचे व्रत असून ते अखंडपणे चालू असते. भगवंतांनी दिलेले या स्वरब्रह्म विभूषित विनेवर ताण छडीत मी त्यांच्या लीलांचे गायन करीत सर्वत्र संचार करतो. ज्यांच्या चरणकमलातून सर्व तीर्थांचा उगम होतो आणि ज्यांचे यशोगान करणे मला अत्यंत प्रिय आहे, ते भगवंत मी जेव्हा त्यांच्या लीलांचे गायन करू लागतो तेव्हा बोलवल्याप्रमाणे लगेच माझ्या हृदयात येऊन मला दर्शन देतात. ज्यांचे चित्त नेहमी विषयभोगाच्या कामनेने आतुर झालेले असते, त्यांच्यासाठी भगवंतांच्या लीलांचे कीर्तन संसार सागरातून पार होण्याचे जहाज आहे. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. काम आणि लोभाच्या तडाख्याने वारंवार विदीर्ण झालेले हृदय श्रीकृष्ण सेवेने जसे प्रत्यक्ष शांतीचा अनुभव करते, तशी यम नियम आदी योग मार्गांनी शांती प्राप्त होत नाही. हे व्यासमुनी, आपण निष्पाप आहात. आपण मला जे विचारले होते ते सर्व माझ्या जन्म आणि साधनेचे रहस्य आणि आपल्या संतोष प्राप्तीचा उपाय मी सांगितला. सूत म्हणाले, देवर्षी नारदांनी व्यासांना अशा प्रकारे सांगितले आणि त्यांची अनुमती घेऊन वीणा वाजवीत स्वच्छंदाने विचरण करण्यासाठी ते निघून गेले. अहो, हे देवर्षी नारद धन्य आहेत, कारण शारंगपाणी भगवंताची कीर्ती आपल्या विणेवर गाऊन ते स्वतः आनंदमग्न तर होतातच, पण त्याचबरोबर त्रितापांनी पोळलेल्या या जगालाही आनंदित करतात. अध्याय 6 समाप्त. अथ 7 अध्याय. अश्वस्थामाचे द्रौपदीच्या पुत्रांना मारणे आणि अर्जुनाकडून अश्वस्थामाची मानहानी. शौनकांनी विचारले, सूत महोदय, नारद निघून गेल्यानंतर सर्वज्ञ आणि सर्वशक्तिमान अशा व्यासांनी नारदांचा अभिप्राय ऐकून काय केले? सूत म्हणाले, ब्रह्मनदी सरस्वती नदीच्या पश्चिम तटावर शम्याप्रास नावाचा एक आश्रम आहे. तेथे ऋषी नेहमी यज्ञ करतात. तेथेच व्यासांचा स्वतःचा आश्रम आहे. त्यांच्या चारी बाजूंना बोरीच्या झाडांचे सुंदर बन आहे. त्या आश्रमात बसून त्यांनी आचमन केले आणि आपले मन एकाग्र केले. त्यांनी भक्तियोगाच्या द्वारे आपले मन पूर्णतया एकाग्र आणि पवित्र केले आणि आदिपुरुष परमात्मा व त्यांच्या आश्रयाने राहणाऱ्या मायेला पाहिले. याच मायेने मोहित होऊन हा जीव मूलतः तिन्ही गुणांच्या पलीकडील असूनही आपल्याकडील त्रिगुणात्मक मानतो आणि त्यामुळे होणाऱ्या अनर्थांना भोगतो. भगवंताची भक्ती हे एकच या अनर्थाच्या निराकरणाचे प्रत्यक्ष साधन आहे, परंतु संसारी लोक हे जाणत नाहीत. हे लक्षात घेऊन व्यासांनी श्रीमद भागवताची रचना केली. याच्या केवळ श्रवणाने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी परम प्रेममय भक्ती निर्माण होते. त्यामुळे जीवांचा शोक, मोह आणि भय नष्ट होतात. त्यांनी या भागवत संहितेची निर्मिती करून नंतर ती आपल्या वैराग्यशील पुत्र शुक याला शिकविली. शौनकांनी विचारले, श्री शुकदेव तर अत्यंत निवृत्त आहेत. त्यांना कोणत्याही वस्तूची अपेक्षा नाही. ते नेहमी आत्मचिंतनात रममाण असतात. असे असता त्यांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन कशासाठी केले? सूत म्हणाले, जे लोक ज्ञानी आहेत, ज्यांची अविद्येशी गाठ सुटली आहे आणि जे नेहमी आत्म्यातच रममाण झालेले असतात, असे लोकही भगवंताची निष्काम भक्ती करतात. कारण भगवंताचे गुण इतके मधुर आहेत की ते सर्वांना आपल्याकडे आकर्षून घेतात. भगवान शुकदेव तर भगवत भक्तांना अत्यंत प्रिय आहेत आणि स्वतः भगवान असलेल्या व्यासांचे पुत्र आहेत. त्यांच्या हृदयाला भगवंताच्या गुणांनी आकर्षून घेतले आहे आणि त्याचमुळे त्यांनी या विशाल ग्रंथाचे अध्ययन केले.
आता मी राजर्षी परीक्षिताचा जन्म, कर्म आणि मोक्ष तसेच पांडवांच्या स्वर्गारोहणाची कथा सांगतो, कारण त्यातूनच भगवान श्रीकृष्णांच्या अनेक कथांचा उगम होतो. ज्यावेळी कौरव पांडवांच्या युद्धात दोन्ही पक्षातील पुष्कळशी वीर मारले गेले आणि भीमाच्या गदाप्रहाराने दुर्योधनाची मांडी भंगली, तेव्हा अश्वत्थाम्याने आपला राजा दुर्योधन याचे प्रिय करण्यासाठी द्रौपदीच्या झोपलेल्या मुलांची मस्तके छाटून दुर्योधनाला भेट म्हणून आणून दिली. हे दुर्योधनाला आवडले नाही, कारण अशा नीच कर्माची सर्वच जण निंदा करतात. त्या मुलांची माता द्रौपदी आपल्या पुत्रांच्या निधनाची वार्ता ऐकून अत्यंत दुःखी झाली. तिच्या नेत्रातून अश्रुए वाहू लागली. ती रडू लागली. अर्जुन तिचे सांत्वन करीत म्हणाला, हे कल्याणी, जेव्हा मी त्या आततायी अधम ब्राह्मणाचे मस्तक मांड्या गांडीव धनुष्याच्या बाणांनी छाटून तुला ते भेट म्हणून आणून देईन आणि जळलेल्या आपल्या मुलांचा अंत्यविधी झाल्यावर तू त्या मस्तकावर पाय ठेवून स्नान करशील, त्याच वेळी मी तुझे अश्रू पुसले असे होईल. अर्जुनाने अशा मधुर पण विलक्षण शब्दांनी द्रौपदीचे सांत्वन केले आणि आपले सुहृदय भगवान श्रीकृष्णांना सारथी बनवून अंगावर कवच धारण करून आपले भयंकर गांडीव धनुष्य घेऊन तो रथावर बसला आणि गुरुपुत्र अश्वत्थामाचा त्याने पाठलाग सुरू केला. मुलांची हत्या केल्याने घाबरलेला अश्वत्थामा अर्जुन आपल्यावरच चालून येत असल्याचे पाहून आपले प्राण रक्षण करण्यासाठी जेथपर्यंत पळून जाता येईल तेथपर्यंत पळ सुटला. जसा रुद्राला भिवून सूर्य पळाला होता त्याप्रमाणे. जेव्हा ब्राह्मणपुत्राने पाहिले की आपल्या रथाचे घोडे थकले आहेत आणि आपण असहाय्य आहोत, तेव्हा आपल्या रक्षणाचे एकमात्र साधन केवळ ब्रह्मास्त्रच आहे हे त्याने ओळखले. जरी त्याला ब्रह्मास्त्र परत घेण्याची विद्या अवगत नव्हती, तरी प्राणावर बेतलेले संकट पाहून त्याने आचमन केले, ध्यानस्थ झाले आणि ब्रह्मास्त्र सोडले. त्या अस्त्राचे सर्व दिशांना एकच प्रचंड तेज पसरले. अर्जुनाने जाणले की आता आपल्या प्राणावरच बेतले आहे. तेव्हा त्याने श्रीकृष्णांची प्रार्थना केली. अर्जुन म्हणाला, हे श्रीकृष्णा, महाबाहो, आपण भक्तांना अभय देणारे आहात. संसाराच्या धगधगच्या आगीत होरपळून निघणाऱ्या जीवांना त्यापासून मुक्ती देणारेही आपणच आहात. आपण आदिपुरुष, प्रकृती पलीकडील साक्षात परमेश्वर आहात. मायेला आपल्या चित्त शक्तीने निरस्त करून आपण आपल्या अद्वितीय स्वरूपात स्थित असता. मायेने मोहित झालेल्या जीवांना आपण आपल्या प्रभावाने धर्मादी स्वरूप कल्याणाचा मार्ग दाखविता. पृथ्वीवरील दैत्यांचा भार नाहीसा करण्यासाठी आणि तुमच्या अनन्यप्रेमी भक्तांनी तुमचे निरंतर स्मरण ध्यान करावे यासाठी तुमचा हा अवतार आहे. स्वयंप्रकाश रूप श्रीकृष्णा, हे भयंकर तेज सर्व दिशांनी माझ्याकडे येत आहे. हे काय आहे आणि ते कोठून येत आहे याचे मला ज्ञान नाही. भगवान म्हणाले, अश्वत्थाम्याने आपल्यावर प्राणसंकट आल्याने हे ब्रह्मास्त्र सोडले आहे असे समज, परंतु हे पुन्हा मागे कसे घ्यावे याचे त्याला ज्ञान नाही. त्या अस्त्राचा पाडाव करण्याची अन्य कोणत्याही अस्त्रात शक्ती नाही. तू शस्त्रास्त्र विद्या चांगली जाणतोस. तुझ्या ब्रह्मास्त्राच्या तेजानेच या ब्रह्मास्त्राचे प्रचंड तेज शमव. सूत म्हणाले, शत्रू पक्षातील वीरांना मारण्यात अर्जुन निपुण होता. भगवंताचा सल्ला ऐकून त्याने आचमन केले, भगवंतांना प्रदक्षिणा घातली आणि ब्रह्मास्त्राचे निवारण करण्यासाठी दुसऱ्या ब्रह्मास्त्राची योजना केली. बाणांनी वेढलेल्या त्या दोन्ही ब्रह्मास्त्राचे सूर्य आणि अग्नीप्रमाणे एकमेकांना टक्कर दिल्याने आकाश आणि सर्व दिशांनी व्यापून टाकत वाढू लागले. तिन्ही लोकांना जाळणाऱ्या वाढत जाणाऱ्या त्या दोन्ही ब्रह्मास्त्रांचा ज्वालांनी पोळणाऱ्या प्रजेला प्रलयकाल ओढवला असे वाटले. त्या आगीने तिन्ही लोक आणि प्रजेचा नाश होत असलेला पाहून भगवंताची आज्ञा घेऊन अर्जुनाने ती दोन्ही ब्रह्मास्त्रे आवरून घेतली. अर्जुनाचे डोळे क्रोधाने लाल झाले होते. झडप घालून त्याने क्रूर अश्वत्थाम्याला पकडून एखादा पशु दोरखंडाने बांधावा तसे त्याला बांधले. अर्जुन मोठ्या ताकदीने अश्वत्थाम्याला दोरीने बांधून शिबिराकडे नेणार होता, तेव्हा कमलनयन भगवान श्रीकृष्ण कोपाविष्ट होऊन त्याला म्हणाले, पार्था, या अधम ब्राह्मणाला जिवंत सोडून देणे उचित नाही. त्याचा वध कर. रात्री झोपलेल्या निरपराध मुलाची याने हत्या केली आहे. धर्माचरण करणारा पुरुष मद्याने धुंद, बेसावध, वेडसर, झोपलेला, बालक, स्त्री, अविवेकी, शरणागत, रथहीन आणि भयभीत अशा शत्रूला कदापिही मारत नाही. जो दुष्ट आणि क्रूर पुरुष दुसऱ्यांना मारून आपल्या प्राणांचे पोषण करतो त्याचा वध करणेच श्रेयस्कर आहे. कारण अशा प्रवृत्तीचा माणूस जिवंत राहिला तर तो आणखी पाप करेल आणि नरकात जाईल. शिवाय माझ्या देखत तू द्रौपदी पुढे प्रतिज्ञा केली होतीस की
हे मानिनी, ज्याने तुझ्या पुत्रांचा वध केला त्याचे मी मस्तक तोडून आणीन. या पापी कुलाला कलंक असलेल्या आत्तताईने तुझ्या पुत्रांचा वध केला. एवढेच नव्हे तर आपल्या स्वामी दुर्योधन यालाही दुःखित केले आहे. म्हणून हे वीर अर्जुना, तू याचा वध कर. भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या धर्माचरणाची परीक्षा घेण्यासाठी म्हणून अर्जुनाला अशी प्रेरणा दिली खरी, परंतु अर्जुनाचे हृदय विशाल होते. जरी अश्वत्थाम्याने त्याच्या पुत्रांची हत्या केली होती तरी गुरुपुत्राला मारण्याची अर्जुनाची इच्छा नव्हती. यानंतर आपला मित्र आणि सारथी श्रीकृष्णांबरोबर तो युद्धाच्या छावणीत परतला आणि त्याने आपल्या मृत पुत्रांचा शोक करीत असलेल्या द्रौपदीकडे अश्वत्थाम्याला सोपविले. द्रौपदीला दिसले की अश्वत्थाम्याला पशुसारखे बांधून आणले आहे. निंदेकर्म केल्याने तो खाली पाहत होता. आपले अनिष्ट करणाऱ्या गुरुपुत्र अश्वत्थाम्याला अशा प्रकारे अपमानित केल्याचे पाहून द्रौपदीच्या कोमल हृदयात करुणा उत्पन्न झाली आणि तिने अश्वत्थाम्याला नमस्कार केला. गुरुपुत्राला असे प्रकारे बांधून आणल्याचे सती द्रौपदीला सहन झाले नाही. ती म्हणाली, सोडा याला, सोडा. हा ब्राह्मण आहे म्हणून आपल्याला पूज्य आहे. ज्यांच्या कृपेने संपूर्ण रहस्यावर धनुर्वेद, त्यांचे प्रयोग आणि उपसंहारासह सर्व शस्त्रास्त्रांचे ज्ञान आपण प्राप्त केले, ते आपले आचार्य द्रोण पुत्राच्या रूपाने आपल्या समोर उभे आहेत. त्यांची अर्धांगिनी वीरमाता कृपी सती गेली नाही, ती अद्याप जिवंत आहे. हे धर्माज्ञा, ज्या गुरुवंशाची नित्य पूजा करून ज्याला वंदन केले पाहिजे त्याला व्यथित करणे योग्य नाही. ज्याप्रमाणे आपली मुले मारली गेल्यामुळे मी दुःखी होऊन रडत आहे आणि सारखी अश्रू ढाळीत आहे, तसे याच्या पतिव्रता माता गौतमीने रडू नये. ज्या वृच्छंखल राजांनी आपल्या दुष्कृत्याने ज्या ब्राह्मण कुलाला राग आणला असेल, ते कोपिष्ट ब्राह्मण कुल त्या राजांना त्यांच्या परिवारासह शोकाग्नीमध्ये ढकलून लगेच त्या कुळाचे भस्म करते. ब्राह्मण हो, द्रौपदीचे म्हणणे धर्म आणि न्यायाला अनुसरून होते. त्यामध्ये कपट नव्हते तर करुणा आणि समदृष्टी होती. म्हणून राजा युधिष्ठिराने राणीच्या हितकारक श्रेष्ठ वचनांचे कौतुक केले. त्याचबरोबर नकुल, सहदेव, सात्यकी, अर्जुन, स्वतः भगवान श्रीकृष्ण आणि तेथे उपस्थित असलेल्या सर्व स्त्री पुरुषांनी द्रौपदीच्या म्हणण्याला पुष्टी दिली. त्यावेळी भीम क्रुद्ध होऊन म्हणाला, ज्याने झोपी गेलेल्या मुलांना स्वतःसाठी किंवा आपल्या स्वामीसाठी नव्हे तर निष्कारण मारले आहे, त्याचा वध करणेच उत्तम होय. द्रौपदी आणि भीमाचे म्हणणे ऐकून अर्जुनाकडे पाहून भगवान श्रीकृष्ण हसतच म्हणाले. श्रीकृष्ण म्हणाले, पापकृत्य केलेल्याही ब्राह्मणाचा वध करू नये आणि आत्तताईला तर मारले पाहिजे. या दोन्ही गोष्टी मी शास्त्रात सांगितल्या आहेत, म्हणून माझ्या दोन्ही आज्ञांचे पालन कर. द्रौपदीचे सांत्वन करताना तू जी प्रतिज्ञा केली होतीस तिचे पालन कर. त्याचबरोबर भीम, द्रौपदी आणि मला जे प्रिय असेल ते सुद्धा कर. सूत म्हणाले, अर्जुनाने भगवंताच्या म्हणण्याचा मतितार्थ लगेच जाणला आणि त्याने आपल्या तलवारीने अश्वत्थाम्याच्या डोक्यावरील मणी केसांसह उपटून काढला. मुलांची हत्या केल्यामुळे तो अश्वत्थामा अगोदरच सत्वहीन झाला होता. त्यात त्याचा मणी आणि ब्रह्मतेजही नाहीसे झाले. अशा त्याचे दोरखंडांचे बंधन सोडून अर्जुनाने त्याला शिबिराच्या बाहेर घालवले. मुंडन करणे, धन काढून घेणे आणि निर्वासित करणे हाच अधम ब्राह्मणाचा वध होय. याखेरीज त्याच्यासाठी शारीरिक वध शास्त्राने सांगितलेला नाही. पुत्रांच्या मृत्यूमुळे द्रौपदी आणि सर्व पांडव शोकाकुल झाले होते. नंतर त्यांनी आपल्या मृत बांधवांचे अंत्यविधी पार पाडले. अध्याय 7 समाप्त.